नमस्कार. मी रवींद्र पाटील, इन्शुरन्स ॲडवायझर, आणि माझे इथे सगळे बसलेले मास्टर माइंड आणि लिडरशिप ग्रुप सगळे सदस्य सगळे एवढे फ्रेश वाटतंय आज. अरे बापरे बापरे, म्हणजे खरंच हे काहीतरी दादासाहेब काहीतरी तुम्ही चमत्कार केलाय. ह्या ग्रुपमध्ये आम्हाला म्हणजे स्थान देऊन तुम्ही खूप मोठं परिवर्तन आमच्या आयुष्यामध्ये दिलेलं आहे. याबद्दल सगळ्यात आमचे जे सर्वा म्हणजे दादासाहेब यांचा आम्ही मनपूर्वक आभार मानतो आम्ही. आणि असंच शेवटच्या श्वासापर्यंत ठेवा असं ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आता दादासाहेबांनी जे आम्हाला पुस्तक दिलेलं आहे, यू कॅन विन, यश तुमच्या हातात, या पुस्तकातलं पेज नंबर 43 ते 59 जे मांडून ठेवलेलं आहे शिवखेऱ्यांनी, त्याच्यावर चर्चा करायला आम्हाला सांगितलेलं आहे की बघा तुम्ही अवलोकन करा, चर्चा करा, त्याच्यावर तुम्ही जीवनामध्ये जर ते अंमलात आणाल तर नक्की तुमचे यश जे आहे त्याच्यात कैक पटन मल्टिप्लाय होऊन ते तुमच्या आयुष्यात पुढे येऊ शकतं. आणि खरंच बघा, शिवखेऱ्यांनी एवढं जे इतकं मानून ठेवलेलं या पुस्तकामध्ये, द इंटरनॅशनल बेस्ट सेलर म्हणून हे पुस्तक खूप फेमस आहे. ज्यांनी कोणी हातात घेतलं आणि ते सुरुवात केली सिरियसली, असं नाही की वाचून काढला, असं एक एक शब्द, एक एक ओवी ज्याला आपण एक एक सेंटेन्स म्हणतो, ते जर मनपूर्वक मनापासून जर आवडीने जर वाचन केलं तर खरंच खूप फरक आहे. खूप म्हणजे एवढं जाणवतं की खरंच यश तुमच्या हातात, आपल्या हातात असतं. आपण फक्त त्या रेसमध्ये असतो, पण थोडं आपल्याला असं वाटतं काही ठिकाणी, अरे बाबा अपयश 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 नाही, अपयश म्हणजे ती सुरुवात आहे. सुरुवात केलेली आहे ना, तू फक्त काय कर, त्याच्यात हार नको म्हणून. आता बघा दिलं, विक्रांतने दिलं, प्रज्ञा दिदीने दिलं आहे की नाही, उदाहरण सहित सांगितलेलं की फक्त तुम्ही काय असतं, फक्त ते सुरुवात घोडा पण असतो, दाखलं घोड्याचं उदाहरण, तो रेस जिंकणं म्हणजे सोपं नाही. सगळ्यांच्या सोबत असतो तो, पण काही तो चिकाटी ठेवतो बघा, तो यशस्वी होतो. आता बघा आमच्या फील्डमध्ये, आता बघा आम्ही बघतो की समजा आता एखादा ऍथलीट प्लेअर असतो, तो वाटतं आपल्याला 30 सेकंदमध्ये तो एवढं पार केलं नाही, त्यांनी ते म्हणजे 15 सेकंद त्यांनी ते पार केलं, 100 मीटर्स असेल काही असेल, त्याला ते 15 वर्ष त्याला मेहनत केलेली असते त्यांनी. त्याच्या मागे फार मोठा काळ असतो, चिकाटी असते, कंटिन्युअस असते, प्रॅक्टिस असते. तसं तुमचं हे असं जीवनामध्ये चिकाटी ठेवायची, प्रयत्न करत राहायचे. यश तुमच्या हातात मिळतं म्हणजे मिळतंच. एवढं सुंदर मानून ठेवलेलं आहे. यश म्हणजे काय, यशाचे हुकमी मार्ग बघा दिलंय. यश म्हणजे योगायोग किंवा अपेक्षित म्हणजे घटना नव्हे. आपल्याला असं वाटतं यश मिळालं काही योगायोग येत, असं नाही. आता सकाळी उठणं हे काही योगायोग नसतं. ज्यांनी तयारी केली, मनाची तयारी झोपताना की मला सकाळी 4:45 उठायचं, तोच याला पात्र ठरू शकतो दादा. असं आहे. ज्याने तयारी जर नाही ठेवली तर तो काय 5 कोटी वाचतील, 5.25 कोटी, 5.5 कोटी वाचतील, त्याचं लक्ष सुद्धा येणार आहे सर. म्हणजेच काय, इथे योगायोग नव्हे तर इथे ध्यास पाहिजे. ठरवणं महत्वाचं आहे, डिसाईड महत्वाचं आहे, करणं महत्वाचं आहे. असं आहे. म्हणून दिलंय यशाचं हुकमी मार्ग. या यश म्हणजे योगायोग किंवा अपेक्षित घटना नव्हे तर आपल्या दृष्टिकोनाचा परिणाम किंवा दिलंय फलित असतं. फलित म्हणजे काय, रिझल्ट आहे. तुम्ही जर ठरवताना तसंच तर घडतं. तुम्ही जर ठरवणार नाही की मला सकाळी उठायचं, वाचनाला बसायचं, सकाळी वाचन करायचं, एक्सरसाइजला जायचं, कुठेतरी आपल्याला काहीतरी जीवनामध्ये गोल फिक्स करायचं, तुम्ही ठरवणार तर यश तुमच्या पदरी पडेल. तुम्ही जर ठरवणार नाही, दे रे हरी खाटल्यावरी, असं काही आता ती संकल्पना गेलेली. ती संकल्पना बघा दिलंय की काहीच भेटत नाही. प्रयत्न केल्याशिवाय, मेहनत केल्याशिवाय, कष्ट केल्याशिवाय काहीच आपल्या पदरी काहीच पडत नाही. दिलं इथे. एका साधूला बघा दिलं, एक साधूंनी त्या शेतकऱ्याला विचारलं होतं, अरे बाबा तुझं हे तू करतोय हे सगळं, तर तू कसं काय करतो बा, कसं काय तुला फळ मिळतं. बघा त्या शेतकऱ्याचं इतकं सुंदर त्या शेतकऱ्याने सांगितलं. बघा याचा मागे खूप मोठा काळ असतो. एका दिवसात नाही, त्याला बी रोवण्यापासून, त्याची काळजी घेण्यापासून, त्याच्यावर ते म्हणजे सगळं जे काही तण असेल, काही असेल, ते सगळं बाजूला करून बघा त्यावेळेस त्याला ते यश मिळालेलं असतं. आपण म्हणतो एवढं तो शेतीमध्ये सगळं काही काढतो, पण ते बघा दिले त्याच्यात काय, त्याची मेहनत असते, चिकाटी असते. त्याने जर मेहनत आणि चिकाटी जर धरून ठेवलं तर तो यश त्याच्या पदरी पडत असतं. यश म्हणजे काय, यशाची व्याख्या कशी कर बघा दादासाहेबांनी आपल्याला दिली. यशाची व्याख्या म्हणजे काय बघा, आपल्याला असं वाटतं की प्रत्येकाची यशाची व्याख्या वेगवेगळी असू शकते, है की नाही. कोणाला असं वाटतं बस बा मी बोलण्यामध्ये पटायते, त्याला असं वाटतं बापरे मी फार मोठा वक्ता झालोय, त्याला ते एवढं भारी वाटतं आहे, त्याच्यात बघा त्याला समाधान वाटतं. पण बघा त्याच्या मागे फार मोठं त्यांनी काही अचीव केला असातला भाग नसतो, पण त्याची ती वक्तृत्व शैली एवढी प्रभावी आणि एकदम भारी असते, त्यामुळे तो सहज श्रोतागणांवर सहज विजयी हासिल करू शकतो. म्हणजे प्रत्येक बघा यश म्हणजे काय बघा मानल्यावर आहे. पण बघा यशाची खरी व्याख्या अशी असते ना, ज्यावेळेस तुम्हाला खरंच समाधान वाटतं. समाधान महत्वाचं बरं का. आपण जे काही कोणी श्रीमंत म्हणजे त्याला असं वाटतं की मी 1 कोटीचा बंगला उभा केला, त्याला असं वाटतं मी सक्सेस झालो.
तसं नसतं. त्या बंगल्यात राहिल्यानंतर त्याला समाधान वाटलं पाहिजे. म्हणजे त्याला समाधान याचा अर्थ की त्याला मनाला असं वाटलं पाहिजे की जे काही केलं ते कष्टाने मी मिळवलेलं आहे. मग दिलं सगळं 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 इथे उचित ध्येयाच्या दिशेने उद्दिष्ट किंवा जी होणारी जी कसरत असते बघा त्याला यश म्हटलेलं. बघा तुम्ही जे ध्येय फिक्स करतात ना त्यावेळेस ते तुम्हाला सगळं पदरी पडतं. नुसतं स्वप्न बघून चालत नाही दादा. स्वप्न तर कोणी बघतं बघा, बसल्या बसल्या तो स्वप्न बघतो, तो रंगाला लागतो की बाबा माझं असं राहील माझं असं. पण बघा त्याचं तुम्ही टाइम टेबल म्हणजे असं फिक्स करा, मेजरमेंट करा. म्हणजे मेजरमेंट त्याच्यात आलं पाहिजे की येस भाऊ मला महिन्याला एवढं कमाई करायची, मला महिन्याला एवढं बिझनेस करायचा, मला म्हणजे म्हणजे आता समजा एज्युकेशन फील्डमध्ये असेल मला UPSC MPSC पास करायचं म्हणजे फिक्स फिक्स केलं पाहिजे. म्हणजे मेजरमेंट पाहिजे त्या गोष्टीला असं. बघा तुम्हाला विजय जो मिळवून देणारी जी सरस कामगिरी बघा दिलंय सगळं एक एक त्याला संघर्ष आहे. बघा दादासाहेबांनी आपल्याला ते फुलपाखरूचं उदाहरण छान दिलं. तो ज्यावेळेस तो संघर्ष करतो ना त्यावेळेस त्याच्याकडे बळकट निर्माण होतो, ताकद निर्माण होते. त्याला जर आपण थोडी हेल्प केली तर दिलं त्या मुलांनी ते हेल्प केली त्या फुलपाखरूचं ते जे फुलपाखरू जे म्हणजे ते जे पंख असतात त्याला बळकटी प्राप्ती नाही झाली, त्यामुळे ते सहज गेलं. तिथे बळकट प्राप्ती होण्यासाठी म्हणजेच काय त्याला मेहनत कष्ट करावं लागतात त्यावेळेस त्याच्याकडे बळकट उभं राहत म्हणजे बळकट ताकद उभी राहते असं आहे. म्हणून तुम्ही जे ना संघर्ष करत राहणं फार महत्वाचं आहे. संघर्षाशिवाय बघा यश नाही दादा, आहे की नाही. जो संघर्ष करेल जीवनामध्ये त्याला काहीतरी असं वाटेल की यस मी काहीतरी करतोय म्हणजे काय म्हणजे संघर्ष केल्याशिवाय चालत नाही. बघा जो 4:45 उठतो ग्राउंडवर हजर राहतो त्याच्याकडे कुठेतरी स्ट्रेंथ कुठेतरी पॉवर कुठेतरी त्याच्याकडे सगळं फिटनेस त्याच्याकडे उभा राहतो. म्हणजे तसं त्या फुलपाखरूचं तेच होतं. विद्यार्थ्यांना असं वाटलं की चला आपण हेल्प करून घेऊ, बिचारा त्याला फार कष्ट पडतात, त्या कोशातून तो बाहेर पडतोय, त्याला फार त्रास होतोय, मदत केली शेवटी ते जीवाला गमवून बसलं. म्हणून दिलंय संघर्ष केल्याशिवाय बघा यश नाही. प्रयत्न करायलाच पाहिजे, संघर्ष केलाच पाहिजे. अडथळे पार करणं बघा अडथळे ते येणार जीवनामध्ये बघा अडथळे ते बघा आपल्याला बघा जन्मापासून अडथळे हो. म्हणजे आपला ज्यावेळेस जन्म सुद्धा होतो ना रडत होतो आहे की नाही. पण आपल्याला जेव्हा दिलंय की जो संघर्ष करत राहील त्याला यश सहज पदरी पडतं. संघर्ष केल्याशिवाय आपल्याला यश मिळणं शक्य नाही. आणि ह्या पुस्तकातून एवढं दिलेलं आहे बघा सगळ्या संघर्षावर मात करू शकतो मनुष्य. फक्त त्याने काय केलं पाहिजे त्या संघर्षाला सहज आवडीने ते स्वीकारलं पाहिजे. लोक कंटाळून जातात, त्यांना असं वाटतं रोज रोज काय उठायचं, रोज रोज काय पळायचं, रोज रोज काय वाचन करायचं, रोज रोज काय आपण आहे की नाही. फील्डमध्ये बघा सगळे येतात, निगेटिव्ह लोक पण मिळतात, पॉझिटिव्ह लोक मिळतात, पण आपल्याला काय अचीव्ह करायचंय ते आपल्याकडे अवलंबून असतं. आणि यशाचं मोजमाप काय बघा प्रत्येकाच्या दृष्टीने दिलं दादासाहेबांनी. यशाचं मोजमाप प्रत्येकाचं वेगळं असतं. कोणाला फक्त असं वाटतं की बस माझं 1-2 म्हणजे काही जे व्हिडिओ असतील त्याला खूप मोठे लाईक्स मिळाले त्याला असं खूप मोठं वाटायला लागतं. मग तसं काही नाही बघा, जीवनात अपडाऊन्स येत राहतात, पण ते त्यांनी कंटिन्युटी ठेवणं गरजेचं आहे. प्रत्येक यशोगाथा ही मोठ्या अपयशाची कथा असते. बघा यशोगाथा दिलंय सगळं की बाबा बघा जीवनामध्ये अपयश येणारच. अपयश ही यशाची पायरी. जेणे ही जी म्हणजे ही जी ज्याने ठाम ठरवलं ना की अपयश यशाची पायरी, तर एक्सपिरियन्स येतो, एक्सपिरियन्स घेता आला पाहिजे आपल्याला. आपण काय करतो अपयश आलं बघा थॉमस एडिसन बघा त्यांनी एवढे जे प्रयोग केले ना, तो जर थांबला असता तर ते ही जी सगळं आपण दिसतो सगळं चकाचक हे आपल्याकडे काही दिसलं म्हणजे अनुभवलं नसतं आपण. तो थांबला नाही, त्यांनी चिकाटी कंटिन्युअस ठेवलं. म्हणजे अपयश तो जिंकत गेला म्हणजे काय त्याला प्रत्येक याच्यामध्ये काहीतरी नवीन शिकायला मिळत गेलं. म्हणजे तसं असतं जीवनामध्ये आपल्याला अपयश आलं ना आपण त्याच्यातून काहीतरी शिकता आलं पाहिजे. ती सीडी आपल्याला बनवता आली पाहिजे. कोणी किती नाव ठेवणार तर बघा आपल्याला घोड्यावर बसू देत नाही, पायी चालू देत नाही. बघा रोज लोक असेही भेटतील आपल्याला की ते आपल्या घोड्यावर बसू देत नाही, पायी चालू देत नाही. ते म्हणतात अरे बाबा तू 2-3दा ट्राय केला MPSC मध्ये UPSC मध्ये कशाला करतोय बाबा, आपली मतलब बस की बात ही नाही. थांबायचं नाही, चिकाटी ठेवायचं. यस यावेळेस काहीतरी कमी पडलं ना पुढच्या वेळेस मी अजून काहीतरी सरस, पुन्हा पुढच्या वेळेस अजून काहीतरी सरस, असं करण्याचा जो प्रयत्न करतो तो MPSC UPSC टॉप होतो. म्हणजे कारण काय तो थांबला नाही. तो प्रत्येक याच्यात काय केलं अपयश आलं तरी त्याने काहीतरी शिकत गेला. हा याच्यात मला काहीतरी कमी पडलं, इथे कुठेतरी मी कमी पडलो, आता इंटरव्ह्यू मध्ये कमी पडलो, आता वाचनामध्ये कमी पडलो, अभ्यासात कमी पडलो, ज्ञानात काहीतरी कमी पडलं, सगळं तो सगळं वाचत नाही. आता यावेळेस माझे न्यूजपेपर राहून गेले वाचायचे, आता न्यूजपेपरचा अभ्यास करतील. नाही आता पुस्तकं वाचायचे राहून गेले, पुस्तकही चांगले घे. नाही आता इंटरव्ह्यू मध्ये कसं इंटरव्ह्यू म्हणजे कसं बोलायचं ते म्हणजे सगळं बघा त्याने जर ठरवलं ना तो बरोबर यश हासिल करू शकतो असं दिलं. आणि बघा सर्वात मोठी देणगी बघा परमेश्वराने आपल्या ह्या मनुष्य योनीमध्ये बघा खूप मोठे बरं का. आपल्याला असं वाटतं सहज नाही, हेच फार मोठे यश आहे दादा मला तरी वाटतं. बघा बाकी 84 योनी आपण जे बघतोय जीवजंतू त्यांनी त्यांचं ध्येय सोडलेलं नाही.
त्यांनी बघा एवढी चिकाटी असते त्यांची, त्यांना माहिती बघा पशु पक्षी प्राणी आपण जे बघतो आपल्यामध्ये म्हणून बघा सगळ्यात मोठी बुद्धी दिलेली परमेश्वराने आपल्याला बुद्धी दिली, तिचा वापर आपल्याला जर केला ना आपण तर कुठल्या कुठे आपण यश कर. नाही तर मनुष्याकडे काय हो मला सांगा ना, प्राण्यांकडे बघा हिंसक प्राणी बघतो त्यांना नख दिलेली मोठमोठे सगळं दिलेलं आहे, बाकी पशु पक्षी बघतो त्यांना सगळं दिलेलं आहे. मनुष्याकडे काय, पण मनुष्याकडे सगळ्यात मोठी देणगी दिली ती बुद्धी. तो सगळ्यांवर विजय हासिल करू शकतो त्या बुद्धीचा वापर करून. आणि त्याच्यात त्याने बघा ते जर काही जर चालू ठेवलं ना, म्हणजे नेहमी संघर्षाला मात जर केली त्यांनी सगळं तो अचीव करू शकतो सर असं आहे. पण याच्यामध्ये एकच आहे, याच्यामध्ये चिकाटीला फार महत्व दिलं. त्या मुंगीचं उदाहरण दिलं, ती मुंगी असते त्या मुंगीकडून बघा सगळ्यांकडून आपल्याला शिकायला मिळतं बरं. हे पशु पक्षी एक छोटे छोटे बघा मुंगीकडून काय चिकाटीचा बघा काय गुणधर्म असेल तिच्याकडे. तिचं बघा तिला जर पाणी जर अडथळा आला तर ती काय करते, सोडत नाही, बरोबर वळण करून घेते, कुठेतरी मार्ग काढून ती पुढे जाते, चिकाटी सोडत नाही ती. बरोबर तिचं जे गोल फिक्स असतं साखरेच्या डब्यापर्यंत ती पोहोचते, म्हणजे पोहोचते. तसं आपलं जे ध्येय जर असेल ना आपलं, यस मला ह्या महिन्यात ह्या वर्षी मला एवढे, आता समजा मी इन्शुरन्स सेक्टरमध्ये काम करतो, इतक्या परिवाराला मला सुरक्षितता मिळवून द्यायची म्हणजे द्यायचीच. म्हणजे तर माझं जर ते ध्येय असेल तसं बघा मुंगीकडून शिकण्यासारखं, ती किती वेळ चढते उतरते पडते, चिकाटी सोडत नाही, प्रयत्न करते, ती बरोबर साखरेच्या डब्यापर्यंत पोहोचते. म्हणजे तिचं जे ध्येय की मला जे अचीव करायचं तसं आपल्या जीवनामध्ये आपण केलं पाहिजे. बघा इतकं सुंदर आहे ना, म्हणजे सगळ्या पशु पक्षींकडून आपल्याला शिकायला मिळतं, ते आपल्याला घेता आलं पाहिजे. ते त्यांचं गुणधर्म कधी सोडत नाही. पण मनुष्य बघा संध्याकाळ झाल्यानंतर बघा पशु पक्षी आपल्या घरट्याकडे वळतात, मनुष्य बाहेर पडतो. म्हणजे बघा काही काही गोष्टी आपल्याला वाटतं पण बघा आपण सोडलं नाही पाहिजे. सगळं शिकण्यासारखे बघा या पुस्तकातून एवढं सुंदर दिलंय. सगळं आपले थॉट्स बदल झाले, आपले अफर्मेशन सकारात्मक विचार आहे की नाही, फार मोठमोठ्या बघा आपलं संगत सुद्धा दिलेलं इथे. जशी संगत तसं आपलं मनुष्य वागत चालतं. संगत जर तुमचं जर चांगलं जर एकदम पॉझिटिव्ह थिंकिंगचे असतील ना, चांगलं काहीतरी आपल्या जीवनात काहीतरी यशस्वी व्हायचं बा, त्या संगतीत जर तुम्ही राहत असाल ना तर तुमचं सहज न होणार काम सुद्धा होऊन जातं. म्हणजेच काय, त्याला कुठेतरी वाटचाल चांगल्या मार्गाने मिळत असते. जर तुमची जर संगत बिघडली बघा, नाही तर मग तो हिऱ्यासोबत आपला हिरा सुद्धा बघतो, ढेकणासोबत जर तो हिरा सुद्धा राहिला त्याला सुद्धा बघा काही काळ लागत नाही त्याला संपायला. तसं आपल्या जीवनामध्ये बघा हे सगळं या पुस्तकातून सगळं मिळतं की आपले विचार कसे पाहिजे, कशा लोकांसोबत आपल्याला राहिलं पाहिजे, कशा लोकांसोबत आपण जीवन व्यतीत केलं पाहिजे. म्हणजे सगळं दिलंय, फक्त आपल्याला काय पाहिजे आपलं डिसाईड महत्वाचं झालं. नाही तर पुस्तक आपल्याकडे असतं, लायब्ररी आपल्याकडे असते, सगळं अवेलेबल असतं, पण तिथपर्यंत जाऊन ते हातात घेणं फार महत्वाचं. हातात घेऊन ते एक एक ओळीवर एक मनापासून सिरियसली प्रत्येक बघा दिलं इथे. जो व्यक्ती जीवनामध्ये सिरियस असेल, म्हणजेच काय सिरियसनेस महत्वाचं आहे. नुसतं आपण सिरियस नसेल ना, बघा किती मुलं असतात वर्गामध्ये, पण एखादा मुलगा टॉपवर काय असतो, तो सिरियसनेस, जो लास्ट बेंचवर जरी बसलेला असला पण तो टॉप का करतो, कारण त्याने सिरियसनेस घेतलेला असतो. तसं लेखकाने मांडून ठेवलंय. प्रत्येकाने जर जो यशस्वी जर त्याला व्हायचं असेल त्यांनी गांभीर्याने हे पुस्तक वाचलं पाहिजे, ते अंमलात आणलं पाहिजे आणि त्याचा उपयोग आपल्या समाजासाठी केला पाहिजे. चला, थँक्यू, धन्यवाद.